हाय फ्रेंड्स, कसे आहात सगळे? मस्त ना? ओम साईराम, श्री स्वामी समर्थ. हे आपल्या इकडे बटवे बोलतात, बटवं आणि किंवा हातावरच्या शेवाळ्या बोलतात. ते माझ्या आईने बनवलेले. तर कोणाकोणाला जुनी आठवण येईल आज ते नक्की सांगा कमेंटमध्ये. हा मैदा घेतलेला, त्याला नंतर आपण चाळून घेतला आहे. ह्याच्यामध्ये मीठ टाकलं आणि ह्याला व्यवस्थित गोळा करून पीठ बांधून 1-1.5 तास तरी भिजत ठेवलं होतं. ही माझी आई आणि माझी बहीण आहे. हे शेवाळ्या बनवत आहेत पाट्यावरच्या. हे बघा, हे अशा खूप दिवसांनी हे शेवाळ्या बनवायला घेतलेल्या. जे खूपच जुनी आठवण, म्हणजे असंच आम्ही बोललो होतो की चला करूया, तर घेतल्या करायला. नंतर इतक्या सुंदर बनल्या होत्या आणि इतक्या सुंदर ह्या चवीच्या लागतात. त्या मशनीपेक्षा ह्या शेवाळ्या खूप छान लागतात. आणि हे जी लाकडाची पाटी आहे ही काय बाहेरून वगैरे नव्हती आणली, इथं मुलं बसलेत ना त्याची काढली होती. हे मी आहे, मला पण म्हटलं बघूया आई जमतंय का. ही माझ्या बहिणीची मुलगी होती. हे सगळी मुलांना पण नवीन वाटत होतं हे, की हे काय बनतंय आज म्हणून. हे सगळे म्हणत होते मी तोडतो शेवाळ्या. आईपेक्षा मला तर एवढं नव्हतं बरोबर जमत, तरी पण तेवढ्यातल्या तेवढ्यात जमवून घेतलं. पण खूपच जुनी आठवण. माझी आजी बनवायची तर आम्ही सगळे हे करत बसायचो. हे बघा, आणि ह्या शेवाळ्या खायला पण इतक्या सुंदर आणि टेस्टी लागतात ना की बस. हे अशा बनवत होतं बघा, नंतर उन्हामध्ये ठेवत होतं. तुम्ही कोण कोण असं अजून पण बनवून खाता ते सांगा मला नक्कीच. मुलं तर तिथून हटतच नव्हती बाजूला, की आम्हाला पण बघायचं हे काय बनवत आहे तुम्ही नवीन नवीन वगैरे. ते फर्स्ट टाईमच असलं बघत होते ना, त्याच्यामुळे. माझ्या आईचे किती सुंदर बनतात शेवाळ्या बघा. माझ्या एवढ्या हे होत नव्हत्या, माझ्या तुटत होत्या. माझी आई खूप सुंदर बनवत होती. नंतर मी बसली होती, नंतर या आईचं हे करायला, वेल असे तोडायला. हे असे पूर्ण पसरवत जात होतो आम्ही. गावी गेलं की सुट्टीवर माहेरी की काय मजा वेगळीच असते. नंतर हा शेवगा घेतलेला शेवाळ्याचा, हे असं करायला. आम्ही 3 बहिणी आणि 1 भाऊ, त्याच्यामुळे काय मस्ती वेगळीच असते गावी मे महिन्यात. नंतर शेवग्यावरच्या ह्या शेवाळ्या पण बनवल्या होत्या, त्या हातावरच्या बनवून. ह्या दुसऱ्या दिवशीचा होता. दुसऱ्या दिवशी शेवाळ्या ह्या शेवग्या बनवल्या होत्या आणि हे सर्व पसरत हे केलं होतं बाहेर उन्हात ठेवलेलं खॉटवरती. किती सुंदर वाटतात बघा. आपल्यामध्ये लग्न वगैरे ठरलं तर ह्या हातावरच्या अशा पाट्यावरच्या शेवाळ्या कराव्याच लागतात. म्हणतात ते वेल वाढावा लागतो. हे असं काढलं होतं परत सुकलं की, आणि एकदम लगेच सुकून जात होतं. एकदम पसरट असं हलकंसं हे केल्यामुळे. हे बघा, हे असं. आणि दुसऱ्या दिवशी बनवल्या पण होत्या लगेच. एक पातेलं घेतलं, त्याच्यामध्ये गरम पाणी केलं, त्याच्यामध्ये या शेवाळ्या टाकल्या. उकळी आली की ते पाणी थोडं फेस आलेलं फेकून दिलं. हे असं वरचं पाणी नंतर परत शिजवून दिल्या. हे बघा, हे अशा इतक्या सुंदर वाटत होत्या खायला. मला तर अजून पण असं वाटत होतं जुन्या जमान्यात गेल्या का, तितकं सुंदर वाटत होतं. नंतर हे प्लेटमध्ये घेतल्या, याच्यावरती दूध आणि साखर जसं तुम्हाला आवडेल तसं हे करून खाल्ल्या होत्या. गरमागरम शेवाळ्या या खायला. नंतर आमची मुलंही बघा असे डान्स करत होती. माझ्या भावाची मुलगी आहे, बहिणीची मुलं आहेत आणि माझ्या भावाच्याच मुलगी आहे. नंतर इकडे समोरच आमच्याबरोबर शेती आहे, तिथे पाणी पाजत चाललं होतं. तिथं परत सगळेजण गेले होते. हे आमचं घर होतं आणि ह्याच्यासमोरच शेती होती. इथे परत आले होते. इतकी मस्ती चालली होती या लोकांची की बस. नंतर तिथून परत आम्ही भाजी आणायला गेलेलो.
कुठे कुठे भाजी आणायला गेलो बघा. साईबाबाला गेलेलो कराडमध्ये. साईबाबाचं दर्शन घेऊन नंतर ना भाजी घ्यायला गेलेलो. हे साईबाबाचं मंदिर तुम्हाला माहितीच असेल, जे जे कराडचे बघत असेल त्यांना माहिती असेल हे साईबाबाचं मंदिर. नंतर भाजी मार्केटमध्ये कुठे कुठे आम्ही गेलो तर ते पण बघा. जे कोण इथे असेल इकडचं तर त्यांना कळेल की हे भाजी मार्केट कुठले कुठले आहेत म्हणून. ओम साईराम करा दर्शन. साईबाबाचं इथं खूपच छान इथे मांडणी वगैरे होते यांची. इथे सत्यनारायणचं पूजेचं मांडणी असते. इथे साईबाबाचे ग्रंथ आणि हे असते, फोटो असते. इथे हे बसलेले साईबाबा आहेत आणि इकडे मंदिर होतं. ओम साईराम. श्री सच्चिदानंद सद्गुरू साईनाथ महाराज की जय. पुन्हा इथून आम्ही मार्केटमध्ये गेलेलो भाजी आणायला. कोणते कोणते मार्केटमध्ये आम्ही गेलो होतो ते सांगा मला नक्कीच. खूप छान वाटतं गावी गेलं की भाजी घ्यायला जायला. हे मार्केटमध्ये वगैरे असं इतकी सुंदर फ्रेश भाजी भेटते की बस. आहे ना मस्त, एक नंबर. मग आता खूप आवडतं भाजी वगैरे घ्यायला जायला. इतकी फ्रेश भाजी आणि इतकी टेस्टी असते. आपण इथे बनवतो ना त्याच्यामध्ये काहीच टेस्ट नसतो आहे. किती पण मसाला वगैरे टाका त्याला टेस्टच येत नाही. पण ह्या भाजीला टेस्ट खूपच असते मस्त. थोडंसं बी काय हे केलं की खूपच टेस्टी लागते. हे बघा कांदे बटाटे. हे कोणतं मार्केट आहे हे पण सांगा. ते दुसरं होतं, हे दुसरं मार्केट आहे. ह्या आजी दिसल्या होत्या तर मला म्हणाले माझा पण व्हिडिओ काढण्यात दे. तर ती कशी म्हणजे अशा व्यवस्थित असं म्हणजे पदर डोक्यावर घेऊन कशी जुनी वेगळीच म्हणजे हे होते. मला म्हणाले थांब थांब थांब. नंतर ते असे व्यवस्थित पदर वगैरे डोक्यावर घेऊन मला म्हणतात माझा काढला फोटो. हे कोणतं मार्केट आहे ते पण सांगा. मी लास्टला सांगते कोणते कोणते मार्केट आहेत. इथे लोणचं वगैरे होतं विकायला. हे टोस्ट खारी किती सगळे बघा. हे ती माझी मुलगी होती. आता हे दुसरं मार्केट आहे. गावाला आलं की वडापाव कोण खातं ते सांगा गरमागरम. हे वडापाव इतकं सुंदर भेटत होते खायला. खूपच छान होते वडापाव. नंतर आम्ही घरी भाजी घेऊन आलो होतो आणि फणस घेऊन आलेलो. बरं आता तुमचं मी सिक्रेट सांगते तुम्हाला सगळ्याला नाही लपवून ठेवत. हे सुपण्याचं मार्केट होय. 2 नंबरचं जे मार्केट दाखवलेलं उमरतचं होतं आणि पहिलं मार्केट दाखवलेलं साईबाबा नंतर ते कराडचं होतं. आता आम्ही भाजी घेऊन गेलो आहे घरी. हे आपलं कराड सुपण्याचा रोड आहे. ही भाजी एवढी घेतलेली. फणस घेतलेला माझे मिस्टर ते फणस कापून त्याचे गरे काढत होते. हे बघा या सर्वजण फणस खायला. आणि कसं वाटलं प्लीज सांगा मला. कोणाकोणाला जुने आठवण आली शेवाळ्या बघून आणि हे मार्केटमध्ये जाऊन या बिया भाजल्या होत्या. बाय.